तर जरांगेंनी तुळजापुरात तुळजाभवानीचं दर्शन घेतलेलं आहे. सरकारला बुद्धी द्यावी अशी देवीकडे प्रार्थना केल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तुळजाभवानी आम्हाला बळ देईल, आम्हाला यश मिळेल असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय. देवीचं दर्शन घेतलंय, काय साकडं घातलंय? आईच्या चरणी नतमस्तक झालं. खूप ऊर्जा मिळाली, खूप आनंदी वाटायला लागलं आणि खूप बळ आज मिळालंय समाजासाठी लढण्यासाठी. आईच्या चरणी एकच साकडं घातलं की आई या सरकारला सद्बुद्धी द्या, गोरगरिबांचे प्रश्न मार्गी निघावेत. अंगावरती रोमांच यायला लागला. ते या गोरगरीब खूप आक्रोश करतो, यांना सद्बुद्धी द्या की गोरगरिबांचे प्रश्न सुटावेत. हे सरकारला सद्बुद्धी द्या. आणि शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. पूरग्रस्त कोल्हापूर सांगलीसारख्या ठिकाणी आणि राज्यात खूप पूरग्रस्त वातावरण आहे. सरकारनं तातडीने त्यांना मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना. ही सुद्धा सद्बुद्धी आईनं त्यांना द्यावी. हे आईच्या चरणी साकडं घातलं आहे आणि दर्शन घेतलं. खूप शक्ती आणि बळ मिळाली. ही अफाट जनता बघून, इतकं लोकांचं प्रेम बघून आज जवळपास पूर्ण तुळजापूर शहर हे लोकांनी भरून गेलं आहे. ही एक आज मनाला वेगळा आनंद वाटला की पश्चिम महाराष्ट्रात जात असताना समाज मात्र आत्ता इतक्या रात्री तुडुंब रस्ते पूर्ण भरून येत. म्हणजेच समाजाला किती आक्रोश आहे हे मात्र सरकारला दिसलं पाहिजे. आई आम्हाला बळ देईल, आम्हाला नक्की यश मिळेल.